नमस्कार मित्रांनो, मी ओमकार. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म एका महिन्यापासून महाराष्ट्रातील सर्व महिला मोठ्या उत्साहाने भरत आहेत. ज्या महिलांनी आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन ऑफलाईन फॉर्म भरले आहेत त्यांचे फॉर्म पात्र अपात्र महाराष्ट्र सरकारची प्रतिक्रिया सुरू आहे. महिलांचे ऑनलाईन फॉर्म हे मोठ्या प्रमाणावर शासनाकडून रिजेक्ट होत आहेत, अपात्र केले जात आहेत. या योजनेसाठी महाराष्ट्रातील सुमारे 1.5 कोटीपेक्षा जास्त अधिक ऑफलाईन फॉर्म या योजनेमध्ये महिलांनी भरलेले आहेत. ज्या महिलांनी अगोदर भरलेले आहे त्यांचे फॉर्म रिजेक्ट म्हणजे अपात्र होण्यास शासनाकडून केले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासन या निर्णयामुळे महिलांसाठी खूप नाराजगी व्यक्त करत आहे. तर कोणकोणती कारणे आहेत ते आपण पुढील प्रमाणे पाहून घेऊ. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, पहिलं कारण आहे अर्जदाराने हमीपत्र दिलेले नाही. ज्या महिलांनी ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे त्यांनी जर हमीपत्र अपलोड केले नसेल तर त्यांचा फॉर्म रिजेक्ट होणार आहे. दुसरं कारण आहे हमीपत्रात खुणा केलेले नाहीत. महाराष्ट्र सरकारने ऑफलाईन अर्जासह त्यामध्ये एक हमीपत्र दिले होते, त्यामध्ये चौकोन दिले होते, त्या ठिकाणी तुम्हाला बरोबर अशी टिक करायची होती. ती टिक जर तुम्ही केली नसेल त्या कारणामुळे देखील तुमचे अर्ज रिजेक्ट होतील. तिसरं कारण आहे हमीपत्रामध्ये स्वाक्षरी केली नाही. ज्या महिलांनी ऑनलाईन ऑफलाईन फॉर्म भरला आहे त्या महिलांनी जर हमीपत्रावर स्वाक्षरी केली नसेल त्यांचाही फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट झालेला आहे. चौथं कारण आहे आधार कार्ड प्रमाणे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म इंग्लिशमध्ये भरणे आवश्यक आहे. जर कोणत्या महिलांनी फॉर्म अर्धा इंग्लिशमध्ये आणि अर्धा मराठीमध्ये भरला असेल तर त्यांचा देखील हा फॉर्म रिजेक्ट होणार आहे. हा फॉर्म शक्यतो इंग्लिशमध्येच भरायचा आहे असं शासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. 5. योजनेचा फॉर्म इंग्रजीमध्ये भरावा व कागदपत्रे दोन्ही बाजूने जोडावेत. 6. अर्जदाराने केंद्र किंवा राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेच्या द्वारे 1500 पेक्षा अधिक रकमेचा लाभ घेतलेला आहे त्यांचेही या ठिकाणी फॉर्म रिजेक्ट होणार आहेत. ऑनलाईन किंवा ऑफलाईन फॉर्म भरताना त्या ठिकाणी एक आपल्याला रकाना दिलेला होता की जर तुम्ही केंद्र किंवा राज्य शासनाच्या विभागाकडून 1500 पेक्षा अधिक रकमेचा जर लाभ घेत असेल तर त्यांचा फॉर्म रिजेक्ट होणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. अर्जदाराचे फॉर्म आणि पासबुकचे नावे जुळत नाहीत. जर अर्जदाराने पासबुकवरचं नाव वेगळं आणि अर्जावर नाव वेगळं टाकलं असेल तर त्यांचा देखील फॉर्म रिजेक्ट होणार आहे, हे देखील लक्षात घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड अपडेट केलेलं नाही. जुने आधार कार्ड आहेत तेच महिलांनी अपलोड केलेलं आहे त्यामुळे त्यांचा देखील फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेला आहे. आणि महत्त्वाचा म्हणजे आधार कार्ड बँकेला लिंक नाही. महाराष्ट्र सरकारने अधिकच आपल्या GR मध्ये त्यांनी सांगितलं होतं की आधार कार्ड बँकेला लिंक असेल तरच तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत. जर काही महिलांचे आधार कार्ड बँकेत लिंक नसेल तर त्यांच्या अकाउंटला पैसे येणार नाहीत आणि फॉर्म रिजेक्ट होण्याचे मुख्य कारण देखील ते बनलेलं आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही बँकेत जाऊन आधार कार्ड बँकेत लिंक करायचं आहे. ह्या मुख्य बाबी मित्रांनो लक्षात घेतल्या पाहिजेत. जर तुमची कोणती गोष्ट चुकली असेल तर लवकरात लवकर फॉर्म एडिट करून घ्या आणि सबमिट करा, म्हणजे तुम्हाला देखील 1500 रुपये हप्ता वेळोवेळी जमा होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या जवळच्या नातेवाईकांना, मित्रांना, मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्यांना देखील त्यांच्या फॉर्ममध्ये कोणत्या चुका झालेल्या आहेत ते त्यांच्या लक्षात येईल. धन्यवाद.